जीवनाची शिक्षणाची आणि मुक्तपणे घडण्याची वेळ, पण समाजातील काही रूढी परंपरा या निरागस वयावर अन्याय करतात. बालविवाह ही एक अशीच अमानवी प्रथा आहे जी मुलींच्या आयुष्याचा प्रवास वेळेआधीच कठीण व अंधकारमय करते. शिक्षण, आरोग्य, स्वातंत्र्यता व व्यक्तिमत्व विकास यावर घाला घालणारी ही समस्या आजही आपल्या समाजात विविध रूपात दिसून येते. ही एकांकिका बालविवाहाच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकते व समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते. केवळ कायद्याने नव्हे तर विचारांनी बदल घडण्याची गरज अधोरेखित करत ही एकांकिका आपल्या समोर एक प्रश्न उभा करते. आपण खरंच आपल्या मुलींचे आयुष्य रक्षित करत आहोत का? शासनाच्या कायद्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या सक्षम बालिका उपक्रमाअंतर्गत व माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांच्या लेखनातून साकारलेली बालविवाह आधारित एकांकिका तुटलेले स्वप्न, जिल्हा परिषद केंद्रीय तुटलेले स्वप्न तुटलेले स्वप्न तुटलेले स्वप्न या नाटकातील पात्र परिचय. राणी शाळेतील 8वी पास मुलगी विठ्ठलराव. राणीचे वडील शांता. राणीची आई अक्का. राणीची आजी गीता. राणीची मैत्रीण राधा. राणीची दुसरी मैत्रीण केशवराव. विठ्ठलच्या मामाचा मुलगा गणू. केशवरावचा मुलगा गंगाबाई. गणूची आई मंगला. बालविवाहाने पीडित झालेली मुलगी ग्रामसेवक. गावाचे ग्रामसेवक पोलीस पाटील. गावाचे पोलीस पाटील शिक्षक. राणीचे शिक्षक. सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येत आहे की या कथेतील पात्र, घटना व कथा हे सर्व काल्पनिक असून याचा कोणाच्याही व्यक्तिमत्व जीवनाशी संबंध नाही. सर्वांनी शांततेने या नाटकाचा आस्वाद घ्यावा ही विनंती करते. धन्यवाद. काकू, राणी आहे का घरात? आहे का मुलींनो? मागच्या अंगणात अभ्यास करत बसली आहे. आज रविवार सुट्टी. आज कुठे जायचं? कुठेच नाही काकू, खेळायचं होतं. बर बर. काय ग राणी, काय करतेस? काय नाही ग, अभ्यास करतेय. अगं आज रविवार, आपण खेळूया का? शाळेत अभ्यास करतोच की. रविवार असतो सुट्टीचा दिवस, शाळेला सुट्टी, अभ्यासाला सुट्टी. आपले सर काय सांगतात? आपले सर काय सांगतात? आठवड्यातील राहिलेला सर्व अभ्यास रविवारी पूर्ण करायचा आणि मला डॉक्टर व्हायचंय. त्यासाठी मला अधिक अभ्यास करावा लागेल. ए, आपण मोबाईल बघूता का ग? मी पप्पाकडून अभ्यासासाठी पाहिजे म्हणून आणला होता. हो ग, आपण मोबाईलवर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर रील्स बघूया का? नाही नाही, आपले सर आपल्याला काय सांगतात? अभ्यासाच्या व्यतिरिक्त मोबाईलचा वापर करायचा नाही. चला आपण अभ्यास करूया. तूच कर अभ्यास, आली मोठी डॉक्टर बनणारी. चल ग राधा, आपण दोघीच बघूया. अगं ऐकलंस का? गणू कुठे गेला? कुठे जाणार? गेला असेल मुलाबरोबर खेळायला.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून नुसता खेळतो त्याला शेताकडे तरी पाठव. तो तुमचं ऐकत नाही तर माझं कधी ऐकणार? मुलगा बिघडत चालय, वेळीच काहीतरी करा. काय करावं म्हणतेस? त्याचं लग्न करा. कोण मुलगी देणार? असे बिनजमाचे गावात 100 मुलं असतील. मुलींना फक्त मोठ्या घरचा किंवा नोकरीवाला मुलगा हवाय. अहो, आपल्या घराला असा कुणी पाहून येणार नाही. त्यामुळे तुमच्या लहान चुनात्यातील एखादी मुलगी बघा. ठीक आहे, माझ्या वडिलाचे मामे भाऊ विठ्ठलराव यांची मुलगी राणीसाठी मागणी घालूया. पण ती लहान असेल, अजून शाळेत जाते. दुसरा विलाज नाही, त्यांना गोड गोड बोलून जुन्याचं नातं नवं करूया. पण ते देतील? त्यासाठी आपण गणूला पुण्याला पाठवूया. कशासाठी? नोकरीसाठी. गणू, हे गणू, काय बाबा, तू उद्या पुण्याला जायचं, एखाद्या कंपनीत कुठलं तरी काम करायचं आणि सर्वांना नोकरी मिळाली असं सांगायचं, मोठा पगार असं सांगायचं. पण बाबा, कुणाला माहिती झालं मी कंपनीत कामगार आहे म्हणून तर? अरे कुणाला कळत नाही, तुझं लग्न जमेपर्यंत पुण्यात राहा. ठीक आहे बाबा, इथं शेती काम करण्यापेक्षा ते तर बरे. निघतो मी पुण्याला उद्याच. अहो, ऐकलत का? काय म्हणतेस बोल. आपल्या घरी शेजारी सर्वांकडे आहे. नको नको, आता कुठला या गावचा खर्च नको. आपण राणीच्या लग्नासाठी पैसे जमा करूया. लग्न? अहो, पण तिला शिकायचे, शिकून मोठी डॉक्टर व्हायचं म्हणते ती. त्या शिक्षणाचा खर्च, नंतर लग्नाचा खर्च, आणखीन 2 मूल त्यांचा खर्च. शेतात नापिकी मालाला भाव नाही, कसं होईल देवा? काय चाललंय दोघांचं बोलणं? राणीच्या शिक्षणाचं बोलत होतो माय. तिला शिकू द्या, शिकून मोठी डॉक्टर व्हायचं म्हणते ती. गप्प बस, मुलगी मोठी झाली, आता लग्नाचं बघा. पण तिचं शिक्षण? मुलीचं खरं शिक्षण संसारातच असतं, तिचं लग्नाचं वय झालंय. मला वाटते ती अजून लहान आहे, तिला शिकू द्या. आमच्या काळात असंच व्हायचं, लवकर लग्न नाही केलं तर समाज काय म्हणत. आपली गरिबीची परिस्थिती, मागे अजून 2 लेकरं, त्यांचं बी बघावं लागल की. पण माझ्या मुलीचं स्वप्न? इथला तिच्याकडे नको लक्ष देऊ. अरे आपण गरीब माणसं, तू आणि शांता दररोज शेताला असता, पदराला अजून 2 पोरी, कोण सांभाळणार बाबा? माझ्या डोळ्यात देखत एकीचं तरी लग्न कर रे बाबा. बरोबर आहे तुझं माय, बघतो. बर, राम राम विठ्ठलराव. राम 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 राम. या पाहुणा बसा. शांता शांता, अक्का पाहुणे आले, पाणी आण, चहा ठेव. अरे केशवा, खूप दिवसांनी आलास. तुझे मामा होते तेव्हा फार यायचा. हो अक्का, कामामुळे यायलाच होत नव्हतं. बरं बरं, घ्या पाणी. कसं येणं केलं? म्हणलं आपल्याला आता खूप जुनं झालं, आता नवं करावं. म्हणजे काय रे बाबा? तुमच्या राणीला मागणी घालायला आलो, आमच्या गणूसाठी. पण तुमच्याकडे खूप मोठा असेल ना? नाही, 10-12 वर्षाचा फरक असेल. पण सध्या काय करतो? त्याला चांगली नोकरी लागली, पुण्याला राहतो, पगार बी 60,000 आहे, काय बी कमी नाही बघा. असं? गावाकडे घर बांधलंय, शिवाय 4-5 एकर शेती आहे, विहिरीला पाणी बी चांगलं आहे, काय बी कमी नाही बघा. म्हणजे सगळं चांगलंच आहे की. होय की, पाहुणं खूपच विचार राहिलेत, पण म्हणलं आपल्या सोयी संबंधामधील मुलगी करावी. देण्या घेण्याचं काय नाही, फक्त मुलगी द्या. बरं, करू विचार. विचार कसला? एवढं चांगलं सांगायला येतं, मुलीचं नशीब आहे. हो म्हणी चला. शांती, ए शांती, साखर आण, वडकट कर. ए राणी, थांब, कुठे चाललीस? अहो ताई, मी शाळेत जाते. आता कशाची ग शाळा? का? अगं, तुझं लग्न ठरलं म्हणे. हो ताई, मात्र मी नाही करणार लग्न. मला शाळा शिकायची, मोठी डॉक्टर व्हायचं, माझ्या आई वडिलांना सुखी बघायचं. स्वप्न पाहणं सोडून दे, मुलीचे स्वप्न हा समाज पूर्ण होऊ देत नाही ग. का ताई, तुम्हाला पण शिकायचं होतं? हो ग, पण बघ ना, माझं स्वप्न, माझं मन, माझं शरीर सगळं तुटून गेलं. कसं ताई?
हे बघ 14व्या वर्षी लग्न केलं, 15व्या वर्षी मूल झाला आणि 16व्या वर्षी मी आजारी पडले. कवड्या वयात शिजत झाल्यामुळे माझे शरीर नेहमी दुखत असते. तू तरी अशी करू नकोस. नाही नाही ताई, विठ्ठलराव आहेत का घरी? अरे गुरुजी, ग्रामसेवक साहेब पाटील, आपण सर्वजण या बसा. शांता, पाणी आण, चहा ठेव. काय विठ्ठलराव, मुलीचं लग्न ठरलंय म्हणा. होय पाटील, एक ओझं कमी करावं म्हणतो. हे बघा विठ्ठलराव, मुलगी हुशार आहे, तिला शिकू द्या. डॉक्टर व्हायचं म्हणते, नक्की होईल. आम्ही गरीब माणसं नाही झेपणार. गरिबासाठी शासनाच्या योजना खूप आहेत. वेगवेगळ्या शिष्यवृत्तीमुळे पैसे मिळतील, काही अडचण येणार नाही. नको गुरुजी, समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केलेलं बरं. पण तिला 18 वर्ष पूर्ण झाले नाही. कायद्याने बालविवाह गुन्हा आहे. कायदे शहरात असतात सर, इथं समाजाप्रमाणे चालणं लागतं. समाज चुकत असेल तर तो बदलणं आपलं काम आहे. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला गरिबाच्या अडचणी नाही करणार. आमची मुलगी आम्ही लग्न करणार. शासनाच्या कायद्यानुसार तुमचा गुन्हा दाखल होईल. ए बाबा, गप्प बस की. शासनाला कोण सांगते? तुम्ही सगळी गावची माणसं चोरून लगीन करू. पण अशा लग्नाला लग्न प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यामुळे पुढं खूपच अडचण येतील बरं का. मुला मुलीच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल होईल. हे बघा विठ्ठलराव, मुलगी लहान आहे. सध्या बालविवाह गंभीर गुन्हा मानला जात आहे आणि त्यासाठी काही घटक जबाबदार धरले जाणार आहेत, जसे की गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी ताई, मंगल कार्यालय, मंडपवाले, बँडवाले, स्वयंपाकी आणि भटजी. अरे बापरे, एवढ्या जणांवर गुन्हा. आता आपण लग्न थांबवलेलं बरं. अक्का, आता तरी विचार करतात का? आम्ही चुकलो बाई. विठ्ठला, थांबव बाबा सगळं. बाबा, मला शिकायचंय, मला शाळेत जायचंय, खूप शिकायचंय, मोठी डॉक्टर व्हायचंय. माझं स्वप्न आहे. त्याला लग्नाच्या बेडीत अडकू नका बाबा, अडकू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. समाज काय म्हणेल नका विचार करू. समाजातील बघा, समाजातील खूप मुली शिकल्या, मोठ्या पदावर गेल्या. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करणार आणि माझंही स्वप्न पूर्ण करणार. लग्नामुळे माझं स्वप्न तोडू नका बाबा, तोडू नका. नाही बेटा, चुकलो मी. तू शिक, खूप मोठी हो.